अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. आजपासून आपण श्री गुरुचरित्र मराठी पारायणास प्रारंभ करणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी श्री गुरुचरित्राविषयी थोडक्यात माहिती घेऊ. श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक व रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा ओवीबंध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकांच्या प्रश्नांचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्तात्रयाचे अवतार कथा, अंबरीश राजांची कथा, धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन केलेले असले तरी श्री गुरुचरित्राचा मुख्य विषय नृसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे आहे. या अपूर्व चरित्र ग्रंथात श्री दत्तात्रय, श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती या 3 अवतारी पुरुषोत्तमाचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे. याच्या पहिल्या 9 अध्यायात श्रीपाद वल्लभांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे. 10व्या अध्यायात त्यांच्या निर्गुण्य अस्तित्वाचे वर्णन करून नंतर 11व्या अध्यायापासून शेवटपर्यंत नृसिंह सरस्वतीचे अवतार कार्य विस्ताराने प्रकट झालेले आहे. खरे सांगायचे तर 11व्या अध्यायापासून या अद्वितीय श्री गुरुचरित्राला प्रारंभ होतो. हा दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचे सखोल विवरण करणारा एक अजोड ग्रंथ आहे. दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावली आहे. या चरित्र ग्रंथाने पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत भक्तिभावाने पाळलेले आहेत. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दत्तोपासक होते. ते नृसिंह सरस्वतीचे पद्मशिष्य सायदेव यांचे 5वे वंशज होते. श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे 100 वर्षांनी म्हणजे शके 1450 इसवी सन 1528 दरम्यान श्री गुरुचरित्र प्रकट झाले. या ग्रंथाच्या आरंभी श्री सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्व परंपरा सांगितली आहे त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिण्य गोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांच्या आईचे नाव चंपा. त्या अश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधू पुरुषांच्या कन्या होत्या. श्री दत्तात्रयाचे वर्णन करताना श्री एकनाथ महाराज म्हणतात, दत्त बसे औदुंबरी त्रिशूळडंभू जटाधरी कामधेनु आणि श्वान शुभे शोभती समान गोदातिरी नित्य वस्ती अंगी चर्चिले विभूती काखे माझी शोभे जोडी अर्धचंद्र वसे भाळी. श्री दत्तात्रयांचा निवास नेहमी औदुंबराखाली असतो. तशीच दत्तभक्तांची श्रद्धाच आहे. म्हणूनच सर्व दत्तभक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्रांचे पारायण करतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या श्री दत्तात्रयांना अंतःकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले आणि दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला श्रद्धेने सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या वेळी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. श्री गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात गुरु महात्म्य सांगणारा, उपासना मार्गाचे श्रद्धेय प्रतिपादन करणारा आणि मानवी आचार धर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून विशेष मान आणि प्रतिष्ठा आहे. हा श्री दत्तात्रयांच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे. भक्तिरसाने ओथंबणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्व दत्तभक्तांना वेदतुल्य वाटतो. श्री गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे, अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सौख्य होय य परत्र. दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती शुचिवृत्त होऊन शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. याचा सोपा अर्थ असा आहे
की पवित्र अंतकरणाने श्री गुरुचरित्राचा सप्ताह केला तर सौख्य प्राप्त होते आणि मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. पारायण करताना सप्ताह काळात मौन ठेवून एका जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आणि पूर्व दिशेला तोंड करून ग्रंथ वाचन करावे. पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले असता मन शांत होते, प्रसन्न होते आणि समाधान पावते. श्री गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे, ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन, भूतप्रेतादी बाधा निरसन होऊन सौख्य होत असे. श्री गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे. हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करत याचे पारायण केल्याने मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेत वृत्तीने वाचावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण आता श्री गुरुचरण पारायण कसे करावे हे पाहू. अंतःकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरीसुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाची सर्व फळं मिळतात. ज्या लोकांना 7 दिवसात पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे, म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. श्री दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस पारायणास सुरुवात करावी, म्हणजे श्री दत्त जयंतीला समाप्तीचा दिवस येतो. सकाळी शक्यतो लवकर उठावे. आपली रोजची स्नान संध्याही कर्मे प्रथम करावेत. हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे तो आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करत आहे असे म्हणून पाणी सोडणे याला संकल्प करणे असे म्हणतात. अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश, आसन, कलश, शंख, घंटा व दीप यांची पूजा करावी. पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणांची पूजा करावी. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. हे सर्व झाल्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. हो, पण अगोदर आपण श्री गुरुचरित्र सप्ताहात पाळायचे नियम पाहू. पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी. दुसरा नियम, पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तिसरा नियम, रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही बोलू नये. चौथा नियम, रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये. 5वा नियम, पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा. 6वा नियम, रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे. 7वा नियम, 7 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे. 8वा नियम, पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुणा यांना भोजन व दक्षिणा देऊन नंतरच उपवास सोडावा. अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत, प्रेत, पिशाच यांची बाधा होत नाही. सर्व प्रकारची सुख समृद्धी लाभते. हरिओम. अध्याय पहिला आपण मराठीमध्ये पाहत आहोत. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात. जे तुम्ही भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्न येत नाहीत. तुम्ही 14 विद्या व 64 कलांचे स्वामी आहात. तुमचे महात्म्य खूप थोर आहे, म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यरंभी तुमचे पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तुम्ही बुद्धिदाते आहात, म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तुम्ही निज कृपेने पूर्णत्वास न्या. मला आशीर्वाद द्या, स्फूर्ती द्या. आई सरस्वती, मी तुम्हाला नमस्कार करतो. नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि या ग्रंथकार्यासाठी मला मदत करा. सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी, श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आणि कवीश्वर
या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्वत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो. मातापित्यांना नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजेच खापर पंजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा आहे. त्यांची मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचे अवतार, ज्यांना आपले व आपल्या पुत्र पौत्रिकांचे कल्याण व्हावे असे वाटते, त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी याचे नित्यनेमाने श्रवण पठण केले जाईल, त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल, त्यांचे मनोरथ पूर्ण होतील, त्यांच्या घरी इष्टकार्य सिद्ध होईल, सुख शांती समाधान नांदेल, त्यांचे दुःख संकटे चिंता पीडा व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तवाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने त्वरित इष्टफल प्राप्ती होते. श्री गुरूंनी दिलेल्या नाम मंत्राचा जप करणारे एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असत. एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले. ते श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखे आळवत होते. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, मी तुमचा दास आहे. तुम्ही माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी ही अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाणार. वेद मानतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत, भक्तासाठी कृपा सिंधू आहे. कलियुगात ते नृसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. गुरुदेव गुरुदेव, त्या वेद वचनांना माझ्या बाबतीत खरी करून दाखवा. तुमच्या ठाई तीनही देवांचे गुण एकवटले आहे. तुम्ही परम दयाळू आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्ती माहीत नसली, माझी चित्तही स्थिर राहत नसली, तरीही मला वेगाने पावा. कारण माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकै सर्व काही तुम्हीच आहात. गुरुदेव, तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा. तुम्ही सर्वज्ञ आहात. मग माझ्या मुलीचे दुःख तुम्हाला कळत कसे नाही आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा. काहीतरी देऊन मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुमचे काय औदार्य. देवा नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता. मी बालक तुमचा सेवक आहे, म्हणून माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही माझ्यावर रागवला आहात काय. मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का. तेव्हा नामधारकांच्या हृदयातील तळमळ जाणून काही वस्तासाठी धावावे. तसे श्री गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने त्या शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्यांनी गुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता. त्यांच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अध्याय पहिला पठन केल्यास आपल्या परिवाराचे कल्याण होईल व गुरुकृपा होईल. हरि ओम.
करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यत्नाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापार युगाने आपला स्वभाव व धर्माप्रमाणे पाप व पुण्य समान केले. त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते. ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्य धरले होते. ब्रह्माजी पुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. मग गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी व धर्माचरणी यांच्या पुढे माझा काय निभाव लागणार? तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नकोस, तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही प्राप्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत. असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, तसेच माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. त्यावेळी कलियुगाने ब्रह्माजींना श्री गुरूंचे स्वरूप व महात्मा विचारले असता ते म्हणाले, गुरु हा शब्द चारही मुक्तींची प्राप्त करून देणारा महामंत्र आहे. गुरु हेच ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. देव कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते. भक्ती, वैराग्य, सप्तवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्राचे व्यवस्थित आकलन होते. गुरूंच्या सेवेने कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. मी तुला त्याविषयी एकच कथा सांगतो, ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात बैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्याकडून वेदशास्त्राचा अभ्यास करून घेत असत. एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याची देही भोगायची आहेत. त्यासाठी मी काशीला जाणार आहे. तिथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईल, मला 21 वर्षे सांभाळावे लागेल. हे खडतर सेवा व्रतच आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने, गुरुदेव, मी तुमची सेवा करेन आणि तुम्ही अनुमती दिली तर तुमची सर्व पापभोगही भोगेन असे सांगितले. ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले. तिथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्यांनी दुःखाने त्याचा पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवीगाळ झाले. या समयी अत्यंत हालपिष्ट सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला. ही त्याची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. पण त्यांनी काहीच मागितले नाही. पण विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकांना वरदान दिले, शिष्योत्तम, तुम्ही काशी क्षेत्री चिरकाल वास कराल. लोकांच्या कल्याणासाठी संदीपकासह काशीत राहिले. सिद्ध म्हणाले, नामधारक गुरूंची महात्मा लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवा भक्ती करावी. गुरुभक्तावर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात. हरि ओम.
अध्याय 3. अंबरीशांची कथा. हा अध्याय पठण केल्यास सद्यग्रंथ श्रवणाची गोडी लागेल व संकटात रक्षण होईल. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगांच्या मुखातून गुरुमुनींनी श्रवण केल्याने नामधारकांना खूप प्रसन्न वाटले. ते म्हणाले, मुनिवर्य, माझ्या मनातील संशय घालून तुम्ही मला उद्धाराचा मार्ग दाखवून दिला आहे. आता स्वतःविषयी काही सांगा. मी तुमचा दास होऊ इच्छितो. तेव्हा सिद्धांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तिथेच मी वास करतो. गुरुस्मरण हाच माझा आहार आहे. मग त्यांनी नामधारकांना श्री गुरुचरित्र दाखवला व म्हणाले, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितलेले आहे. मी याचे नित्य पठण करतो. याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते. या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते. संतहीनाला संतती प्राप्त होते. ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्म इत्यादी महापातकांचे निवारण होते. बंधमुक्तातून मुक्ती मिळते आणि आयुष्य, आरोग्य, सद्बुद्धी लाभते. ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाले, मुनिवर्य, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. तेव्हा सिद्धांनी त्यांना आपल्या समवेत भीमा अमराजा संगमावर नेले. तिथे एका अश्वस्थाखाली बसले. मग सिद्धयोगी म्हणाले, वस्त, श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुम्हाला माहीत नव्हते, म्हणूनच तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले. नामधारक म्हणाले, मला श्री गुरूंची ओळख पटवून द्या. तेव्हा सिद्धांना त्यांची दया आली. ते म्हणाले, वस्त, ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते विद्येच्या मायेने ओढून दुःख भोगतात आणि ते भोगताना गुरूंना दूषणे देतात. म्हणून सर्वप्रथम मनातील संशय टाकून द्या. श्री गुरु म्हणजे कृपेचे सागर. ते तुमची कधीच उपेक्षा करणार नाहीत. त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो. म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्रताने गुरुभक्ती करा आणि सर्व भावे गुरुचरणांना शरण जा. तेव्हा नामधारकांनी हात जोडले व म्हणाले, स्वामी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही माझा संशय घालवतात. आता श्री गुरूंचे चरित्र ऐकावा. सिद्ध म्हणाले, वस्तू अंतःकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही. या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे. कलियुगात त्रिदेव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले. ते श्री गुरु आहोत. आदी वस्तू ब्रह्मनिर्गुण व निराकार आहे. प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्यांच्या 3 मूर्ती झाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा रजोगुणाने सृष्टी निर्मित करतात. विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतात. तर रुद्र तमोगुणामुळे संहारांचे कार्य करतात. ते कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत. सृष्टीचक्र अहवात चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते सहाय्य करतात. हे 3ही देव कारणापरत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने 10 अवतार घेतले. ती कथा अशी आहे. एकादशीचे व्रत करणारे अंबरीश नावाचे ब्राह्मण सर्व काळी हरिचिंतन करत असत. त्यांची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात. त्यावेळी पारणे फिरण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास आधी त्याला भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते. एके दिवशी दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांची व्रतभंग करण्याच्या उद्देशाने ते मुद्दाम द्वादशीला त्यांच्या घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटकावरच होती. पारायणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते. अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत केले. त्यानंतर दुर्वास ऋषी स्नान देवता चरणादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले.
तेव्हा अंबरीषांनी आपली अडचण सांगून त्यांना भोजनासाठी लवकर येण्याची विनंती केली, पण ते आलेच नाहीत. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. त्यानंतर दुर्वासांसाठी भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. त्यांनी अंबरीषाकडे रागाने पाहिले व म्हणाले, तुम्ही अतिथीला न घेताच भोजन केलेत. या माझ्या अपमानाबद्दल तुम्हाला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावा लागतील. ती शापवाणी ऐकून त्यांना रडू आले. तेव्हा आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान श्री विष्णू तिथे प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलेला असला तरी त्यांचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे, म्हणून यांचा शाप मी भोगेन. दुर्वास महाज्ञानी होते. पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्ताचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना अवतार घेणे सोयीचे व्हावे, म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले, प्रभू, परोपकारासाठी शापभक्तांना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनीत एकूण 10 अवतार घेतले. त्यानंतर विष्णू, मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण व बुद्ध असे क्रमाने 9 अवतार घेतले. पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. आता तुम्हाला 10 दत्तावताराची कथा सांगतो पुढील अध्यायात. हरि ओम. अध्याय 5. श्री श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा. हा अध्याय पठन केल्यास आपणास अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल. अध्याय 5. श्री श्रीपाद वल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले. तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी लोक कल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर येथे आपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रत्या होत्या. त्या विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या. एकदा अमावस्येस आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धांसाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे. तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथीरूपाने त्यांच्या द्वारी आले. सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली. ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रयांनी त्यांना 3 मुखे व 6 हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला अतिरूपात माते अशी हाक मारलीत ते वचन खरे हो. मला अनेक अपत्य झाले, पण ती जन्मताच मिली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखे आहे. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंद, देवासारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे, ती पूर्ण करा. दत्तात्रय म्हणाले, मातोश्री, तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल, तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल, त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कालाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतींना वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले. हे वृत्त त्यांनी पतींना सांगितले. तेव्हा त्यांनीही खूप आश्चर्य वाटले. ते सुमतींना म्हणाले, दत्तात्रयांनी तुम्हाला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात नव्हता, पण सुमतीच्या मनात थोडी रुकरुक होती. त्या पतींना म्हणाल्या, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वीच भिक्षा घातली. यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाले, अहो, तुम्ही योग्य तेच केले. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले, वरदान दिले. त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत. आता ते स्वर्गलोकी जातील.
त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या. त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. ब्राह्मणांनी ज्यांचे जातक वर्तवले म्हणाले, हे पुत्र तपस्वी होतील, विश्वाला मार्गदर्शन करतील, यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. ते ऐकून आपळराज व सुमतींना धन्य वाटले. त्यांनी पुत्रांचे श्रीपाद नाव ठेवले. श्रीपाद 7 वर्षाचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली. मुंजी बंधन होताच ते 4ही वेद गडागडा म्हणू लागले. त्यांनी मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तात्काळ प्रकट केली. लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले. त्यांनी लोकांसाठी आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्य, वेदांचा अर्थ, वेदांचे रहस्य असे अनेक विषयांचे ज्ञान प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या मातापित्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद वल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. हे ते ऐकून आपळराज व सुमतींना वाईट वाटले, पण दत्तात्रयाचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही. ती दोघे म्हणाली, बाळ, तुम्ही आमची म्हातारपणीची काठी आहात. तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तेव्हा आमचे दैन्य दूर कराल अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? तेव्हा श्रीपादांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, आई बाबा, एवढेच नाही, मी आताच तुमचे दुःख घालवतो. मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते दोघेही अभंग्य, सुंदर व सदृढ झाले. त्यांनी कृतज्ञतेने श्रीपादांचे पाय धरले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही मातापित्यांची सेवा केलीत तर इहलोकी पुत्र पौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून आपळराज व सुमतींना आनंदाश्रू अनावर झाले. श्रीपादांनी त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. आता साधूजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे, तरी अनुज्ञा असावी. त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले. ते गुप्तरूपाने काशीला आले. तिथून बद्रिकाश्रमास गेले. तेथे नारायणाची भेट घेतली. त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तीर्थयात्रा करत ते गोकर्ण क्षेत्री आले. हरिओम. अध्याय 5. श्री श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा. हा अध्याय पठन केल्यास आपणास अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल. अध्याय 5. श्री श्रीपाद वल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले. तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी लोककल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर येथे आपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रत्या होत्या. त्या विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या. एकदा अमावस्येस आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धांसाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे. तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथीरूपाने त्यांच्याद्वारे आले. सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली. ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रय
दत्तात्रेयांनी त्यांना 3 मुखे वसाहात या मूळ दत्तस्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या, गुरुदेव, तुम्ही मला अतिरूपात माते अशी हाक मारली ते वचन खरे हो. मला अनेक अपत्य झाली, पण ती जन्मताच मेली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखे आहे. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंद, देवासारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे. ती पूर्ण करा. दत्तात्रेय म्हणाले, मातोश्री, तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल. तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कालाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतींना वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वृत्त त्यांनी पतींना सांगितले. तेव्हा त्यांनीही खूप आश्चर्य वाटले. ते सुमतींना म्हणाले, दत्तात्रेयांनी तुम्हाला माते अशी हाक मारली त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील. आपलं भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात नव्हता, पण सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती. त्या पतींना म्हणाल्या, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वीच भिक्षा घातली. यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाले, अहो, तुम्ही योग्य तेच केले. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले, वरदान दिले. त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत. आता ते स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या. त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. ब्राह्मणांनी ज्यांचे जातक वर्तवले म्हणाले, हे पुत्र तपस्वी होतील, विश्वाला मार्गदर्शन करतील, यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. ते ऐकून आपळराज व सुमतींना धन्य वाटले. त्यांनी पुत्रांचे श्रीपाद नाव ठेवले. श्रीपाद 7 वर्षाचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली. मुंजी बंधन होताच ते 4ही वेद गडागडा म्हणू लागले. त्यांनी मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तात्काळ प्रकट केली. लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले. त्यांनी लोकांसाठी आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्य, वेदांचा अर्थ, वेदांचे रहस्य असे अनेक विषयांचे ज्ञान प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या मातापित्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद वल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. ते ऐकून आपळराज व सुमतींना वाईट वाटले, पण दत्तात्रेयाचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही. ते दोघे म्हणाले, बाळ, तुम्ही आमची म्हातारपणाची काठी आहात. तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तेव्हा आमचे दैन्य दूर कराल अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? तेव्हा श्रीपादांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, आई, बाबा, एवढेच नाही, मी आताच तुमचे दुःख घालवतो. मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते दोघेही अभंग्य, सुंदर व सदृढ झाले. त्यांनी कृतज्ञतेने श्रीपादांचे पाय धरले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही मातापित्यांची सेवा केली तर इहलोकी पुत्र पौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून आपळराज व सुमतींना आनंदश्रू अनावर झाले. श्रीपादांनी त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. आता साधूजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे, तरी अनन्या असावी. त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले. ते गुप्तरूपाने काशीला आले. तिथून बद्रिकाश्रमास गेले. तेथे नारायणाची भेट घेतली. त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तीर्थयात्रा करत ते गोकर्ण क्षेत्री आले. हरिओम.
अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वरांची कथा. हा अध्याय पठन केल्यास आपणास कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वरांची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणाले, महाराज, श्रीपाद वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली, ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाले, शिष्योत्तम, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्री ही आध्यात्मिक केंद्रे असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद व श्री वल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तिथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अति प्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतींनी स्वहस्ते त्याची प्रतिष्ठा केली आहे. ती कथा अशी आहे. कैकसी या रावणांच्या मातोश्री त्या शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत. एके दिवशी त्यांना पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून त्यांनी वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणांना कमीपणा वाटला. माताजी, मी तुम्हाला शिवजीसह कैलास पर्वतास लंकेला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून ते कैलासापाशी गेले आणि आपल्या 20 हातांनी तो पर्वत गदागदा हलू लागला. त्या हादऱ्याने त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शिवजींनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण त्या पर्वताखाली दडपले गेले. त्यांनी आर्द्रतेने शंकराची प्रार्थना केली. ते शिवभक्त असल्याने भोळ्या शिवप्रभूंना दया आली. त्यांनी डाव्या हाताचा दाब काढून गीतादशांनी सुटका झाली. तेव्हा जीवदान मिळालेल्या रावणाने अत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्याची दोरी ओळखली आणि ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले आणि त्यांच्या साथीने 36 राग रागिणींमध्ये सुस्वर गायन केले. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यांनी मातोश्रींसाठी कैलास परस मागितला. तेव्हा ते म्हणाले, माझ्या पूजेसाठी मी तुम्हाला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. त्यांनी त्यांना स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाले, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा कर. त्यामुळे तुम्ही ईश्वर स्वरूप व्हाल. मात्र मार्गाने जाता हे दिव्यलिंग कुठेही भूमीवर ठेवू नका. शिवजींचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणांना खूपच आनंद झाला होता. त्यांना वंदन करून ते लंकेच्या दिशेने निघाले. ही वार्ता नारदांनी इंद्रांना सांगताच ते भयभीत झाले. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सुरगणांनी विष्णूंची भेट घेतली व म्हणाले, श्रीहरी, शिवजींचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. तेव्हा श्री विष्णूंनी शंकरांना गाठले व रावणांना आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतींना बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणांना गाठले आणि शिवप्रभूंचे आत्मलिंग लाभले म्हणून त्यांची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानन, सायंस सध्या न करताच पुढे जाणार आहे काय? ब्राह्मणांनी संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. त्यांचा निरोप घेऊन ते संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्यांच्याही मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्यांना एक बटू दिसले. ते गणपती होते. ते ब्राह्मण कुमार भोळे दिसत आहेत. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्यांच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून रावणांनी त्यांना हाक मारून जवळ बोलावले व त्यांना मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाले, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या. तोपर्यंत मी लिंग सांभाळेन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारेन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र हे लिंग मी खाली ठेवीन. ते मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्यांच्या हाती दिले व ते संध्येसाठी गेले. बटू त्यांच्यापासून काही अंतरावर उभे होते. रावण अर्घ्य देत असताना त्यांना हाक मारली. रावणांनी हात दाखवून त्यांना थांबण्यास सांगितले.
मग त्यांनी थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या आणि त्यानंतर गणपतींनी स्वतःच्या पिताजींचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमी स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. तेव्हा देवांनी त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण त्वरेने धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते लिंग उपटण्यासाठी त्यांनी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवप्रभू लिंगरूपाने तिथेच दृढ राहिले. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतले. शिवजींनी वास्तव केले म्हणून देवही तिथे येऊन राहू लागले. हरिओम. अध्याय 7. मित्रासह राजांची कथा. पतित स्त्रीचा उद्धार. हा अध्याय पठन केल्यास आपणास महापातकांचे निरसन होईल व गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल. अध्याय 7. मित्रसह राजांची कथा. पतित स्त्रीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा. सिद्ध म्हणाले, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाने राजा होऊन गेले. एके दिवशी ते मृगयेसाठी अरण्यात गेले असताना त्यांच्या हातून एका दैत्याचा वध झाला. त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला. त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले. एकदा पितृश्राद्धासाठी राजांनी वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते. ती संधी साधून त्या आचार्याने नरमास मिळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला. अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमास असल्याचे ओळखले आणि त्या राजांना तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल असा शाप दिला. तेव्हा काही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला श्राप दिला म्हणून तेही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाले. पण त्यांच्या राणींनी मध्ये त्यांची समजूत काढली, त्यांना परावृत्त केले. तेव्हा ते पापसंकल्पयुक्त जल त्यांनी स्वतःच्या चरणावर टाकले. राणी वसिष्ठांना शरण गेल्या. त्यांना पतींसाठी उशाप देण्याची विनंती केली. तेव्हा तुमच्या पतींना 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून ते निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्य संचार करू लागले. ते तहान भुकेने नेहमी व्याकुळ असत आणि पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असत. एके दिवशी त्यांनी वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले आणि ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले. ते कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्यांना शाप दिला. म्हणाले, हे अधमा, तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली. तुम्ही मित्रसह राजा असून वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झालेले आहात. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा पत्नीशी समागम करताच तुम्हाला मृत्यू येईल. मग त्या ब्राह्मणीने आक्रोश करत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले. 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतले. तेव्हा त्यांना सुखरूप पाहून राणींना खूप आनंद झाला. राजांना ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून ते त्यांना भेटण्याचे टाळत होते. मदयंतीला ते खटकले. त्यांनी राजांना समक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पतिसौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून त्या निराशेने रडू लागल्या. त्यानंतर राजा राणींनी ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही. मग राजा तीर्थयात्रेस निघाले. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्यांना महातपस्वी गौतमी ऋषींचे दर्शन झाले. गौतमांनी त्यांची आस्थेने चौकशी केली असता त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली.
त्याने मित्रसह राजांना गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. तिथे दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर झालेली पतीत श्री दृष्टीस पडली. ती मरणोन्मुख अवस्थेत होती. तिचे पारणक्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले. मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली. ते तिला शिवलोकी नेण्यासाठी आले आहेत असे कळले. मी त्यांना विचारले की श्री एवढ्या उत्तम गतीला कशी प्राप्त झाली. ते म्हणाले, ऋषीवरे ही श्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. अकाली वैद्यत्व आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली. त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले. तेव्हा तिने एका धनिक पण पतीत असलेल्या तरुणाशी लग्न केले. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गायीचे वासरू कापले. त्यांचे मांस रांधले. ते स्वतः खाल्ले व घरच्यांनाही खाऊ घातले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले. तिला पतिश्रीचा जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. माता पित्यांच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजराण करू लागली. या महाशिवरात्रीस भिकाऱ्यांच्या सोबतीने ती गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले. महाशिवरात्रीस गोकर्ण क्षेत्री तिच्याकडून ही जी पुण्यकर्म आहे, गोकर्ण क्षेत्राचा महिमा म्हणून ती तिथे जा. ह्या पुण्यक्षेत्री तुमची सर्व पातके जळून जातील आणि ब्राह्मणीच्या शापेच्याही निवारण होईल. गौतमाच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्णी क्षेत्री गेले. तिथे एकनिष्ठेने शिवाराधना करून ते ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाले. शिवकृपेने त्यांचे कल्याण झाले. नामधारक गोकर्ण क्षेत्राचे महात्मा व पावित्र्य थोर आहे म्हणून श्रीपाद तेथे राहिले. हरिओम. अध्याय 8. मतिमंद विप्रुपुत्रांवर कृपा केली. हा अध्याय पठन केल्यास आपणास संतती विद्वान होईल. शनिप्रदोष व्रताचे पुण्य मिळेल. अध्याय 8. मतिमंद विप्रुपुत्रांवर कृपा केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, मी तुम्हाला श्री गुरु श्रीपाद वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो, ऐका. श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्षे गुप्तपणे राहिले. मग 4 महिने श्रीशैल पर्वतराव राहिले. त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले. तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असत. अंबिका या त्यांच्या पत्नी. त्यांची मुले जगत नसेल. पुढे नवससायांनी त्यांना एक पुत्र झाले, पण ते मंदबुद्धीचे होते. मुंज झाल्यावर पिताजींनी त्यांना विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती झाली नाही. पतींची चिंता पाहून अंबिकांना दुःख वाटे. पुढे ते ब्राह्मण मरण पावले. विधवा झालेल्या अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागल्या. तेव्हा एका पंडितांच्या पत्नींना त्यात शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. त्यांचे निर्बुद्ध पुत्र काहीच कामधंदा करत नाही म्हणून ते त्यांची उघड निंदा करायचे. म्हणायचे, मूर्ख, तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावलात. तुमच्या चिंतेने पिताजी गेले. तुमच्यामुळे मातोश्रीवर भिक्षेची वेळ आली. तुमच्यामुळे पितरांची अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही? अशी रोजच्या रोज होणारी लोकनिंदा त्या पुत्रांना सहन झाली नाही. ते दुःखी झाले. त्यांनी आपल्या माताजींना प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला. त्यांनाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करायचे ठरवले. ते दोघे नदीवर गेले. तिथे श्रीपाद यती स्नान करत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे म्हणून ते दोघे त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी इथं आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. त्यांनी अंबिकांना देहत्यागाचे कारण विचारले.
त्या म्हणाल्या, स्वामी, माझे पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुष्य, वंदनीय व कीर्तिवान असावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मजात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा. त्यांची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शिवजींची भावभक्तीने पूजा कर. या व्रतरूपी शिवराज्ञेने तुमचे कल्याण होईल. त्यावेळी त्यांनी एक व्रतकथा सांगितली. म्हणाले, उज्जयिनीचे राजा चंद्रसेन यांचे जिवलग मित्र मणिभद्र हे परम शिवभक्त होते. शिवजींनी त्यांना प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्यांनी एक व्रतकथा सांगितली. म्हणाले, मणी दिला होता. त्यांचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे. राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजा प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगरीला वेढा दिला. चंद्रसेनाने तिच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. तिथे होती त्रयोदशी. शनी प्रदोष व्रत करणाऱ्या राजांनी सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वरांची यथासंग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. गवळी वाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्या शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला आणि पत्री व फुलांनी त्यांची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली, पण एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण होता. आईने जेवणासाठी अनेकदा हाक मारूनही तो घरी गेला नाही. तेव्हा तिने तिथे येऊन त्याला थपाटा घातला आणि दगडधोंड्याचे शिवालय विस्कटून ती तणतणत निघून गेली. ते पाहून त्या गोपाळ बाळाला खूप दुःख झाले. तो रडू लागला आणि आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून घरी गेलाच नाही. तो तिथेच राहून लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी तिथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. त्यांनी त्याला दर्शन दिले. तेव्हा त्याने त्यांना माझ्या मातेवर रागवू नका अशी विनंती केली. ते म्हणाले, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा केली आहे. पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पुरतील. वरदान देऊन ती लिंगस्थानी गुप्त झाली. महादेवांनी निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनही तिथे आला आणि त्यांनी गोपाळबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले. हे वृत्त समजता शत्रुराजांची मने पालटली. त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले. ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. गोपाळबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगतात ती आनंदाने रडू लागली. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवार प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सध्या प्राप्त होते ते पटवून दिले आणि त्यांच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे ते महाविद्वान झाले. त्यांचे पांडित्य पाहून ब्रह्मरुद्रांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकांची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर श्रीपादांना शिवस्वरूप मानून त्या नित्य प्रदोषकाळी त्यांच्या पूजा करू लागला. त्यांच्या पुत्राचा विवाह झाला. त्यांना पुत्र पौत्राती व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्यांचे परम कल्याण झाले. हरि ओम. अध्याय 9 परिटांना वरदान. हा अध्याय पठन केल्यास आपणास ऐश्वर्य प्राप्ती होईल. अध्याय 9 परिटांना वरदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्रीपाद वल्लभ कौरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्य श्रीपाद येथे स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. त्यांनी लोकचाराला अनुसरून संध्या व पूजा आदी कर्मे करत असत. त्या गावात एक परीट राहत असत. ते भाविक होते. श्री गुरूंना पाहताच ते हातातले काम ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचे.
एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्रीपाद त्यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुमची कष्टाची कामे करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ते आपुलकी पाहून त्यांना खूप बरे वाटले. ते संसार चिंता टाकून त्यांची सेवा करू लागले. मठांगण झाडणे, संडास समार्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत. वैशाख मासात त्या पर्यटकांनी एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रिया समवेत नौकार विहारासाठी आला होता. त्या राजस्त्रिया दागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. त्या समयी राजाची शृंगारलेली नौका, त्याचा नदीतीरावरील वैभव्य संपन्न लवाजमा, त्याची सैन्य, सेवक, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा सुख सोहळा पाहून ते अक्षरशः भारावून गेले. मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. याने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरूंची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे. आपले जिनेच व्यर्थ होय. तेव्हा त्याने मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले, काय हो, तुमच्या मनात काय चिंतन चालले आहे. ते म्हणाले, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर पाहून मला हेवा वाटत असून आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटत आहे. पण असा विचार मी का करू, कारण तुमच्या चरणाची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्रीगुरू म्हणाले, परी, तुम्ही जन्माला आल्यापासून कष्टच करत आहात. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीत. त्यामुळे तुमच्या मनात सुखभोगांची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा होईल. म्हणून पुढील जन्मात तुम्ही यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचेच राजा व्हाल, असा आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर प्राप्त होईल. परीट म्हणाले, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तुम्ही माझे निस्यम भक्त आहात. मी तुम्हाला कसे अंतर देईन. तुमच्या ऋतुपका काळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. आता ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांगा. परीट म्हणाले, स्वामी, त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग. ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगीन. तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्यांना निरोप दिला. घरी गेल्यावर ते परीट मरण पावले. कालांतराने त्यांनी बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. परीटांची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नाम धरले. श्रीपादांच्या वास्तवाने पूर्वपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्मा फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु अश्विन मध्ये द्वादशी स्मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तिथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालू आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.